काठी आंदोलनाला मोठे यश, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत भूखंड वाटपाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारिणी दंडाधिकारी मोहोळ यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार सुधारित रेखांकन नकाशा तयार करून संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर पात्र लाभार्थ्यांना प्लॉट वाटपाचे आदेश काढण्यात येतील. तसेच उच्च दाब वीज वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखून आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले असून आता प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याकडे सर्वच लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज 5 ऑगस्ट या दिवशी चिंचोली काठी या ठिकाणी जे मागील 8 दिवसापासून 48 घरकुलदार आणि बाकीचे ग्रामस्थ आणि काही राजकीय पुढारी यांच्या सहकार्याने आमच्या या 48 घरकुलदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व घरकुलदाराच्या सोबत उभं होतो. आणि मागील 8 दिवसामध्ये प्रशासनाने आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं. सर्वप्रथम प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी, सर्कल साहेब, तलाठी साहेब आणि आमचे लाडके ग्रामसेवक भाऊसाहेब, तसेच आमच्या गावातील सर्व राजकीय पुढारी, या सर्व नेते मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, या सर्वांचं अतिशय चांगलं योगदान लाभलं. आणि आज आम्हाला जो तहसीलदार भाऊसाहेबच्या सह्यानी जो पत्र मिळालं की त्या पत्रामध्ये आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आम्हाला घरकुल मान्य आहे. आणि ते घरकुलाचं पत्र घेऊनच आज आम्ही या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आज या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या मायमाऊली माता भगिनी या ठिकाणी कंटिन्यू 8 दिवस असल्या पावसामध्ये देखील स्वतःचा कामधंदा सोडून या ठिकाणी बसले. सर्व घरकुलदार लोक या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. त्यामुळं या पाठिंब्याचं आपल्याला यश आलं आणि ह्या यशामुळे आज आपला विजयी झालेला आहे. तरी आज आपण या सर्व घरकुलदाराच्या वतीनं या प्रशासकाचं मनपूर्वक अभिनंदन करून आज आमचं हे जे आत्मदहनाचं आंदोलन होतं पाण्याच्या टाकीवरून चढण्याचं, तर ते आज आम्ही करणार होतो. परंतु कालच ग्रामसेवक भाऊसाहेब आणि तहसीलदार साहेबाची मीटिंग झाली आमच्या समवेत. आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांची विनंती होती की बाबा तुम्ही काय तसं टोकाचं पाऊल उचलू नका, कुठलाही घातपात करू नका, आम्ही तुमच्या बाजूनं खंबीरपणे उभे आहोत. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला एक शासकीय पत्र काढलं आणि आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, सर्व राजकीय पुढाऱ्यांचे अभिनंदन आणि ह्या घरकुलदारांना न्याय मिळाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.